नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्वास्थ्य या वेबिनारच्या प्रासंगिक रक्तदान महादान या विषयावर आज आपण वेबिनार आयोजित केलेला आहे. रक्तदान महादान याला का म्हटलं जातं? कारण रक्तदानाने आपल्याला जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या आपण रक्तदानाने आपण साध्य करू शकतो. रक्तदान हे नेहमी सांगितलेलं आहे की हे श्रेष्ठ दान आहे. याचं मुख्य कारण आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा बँकेमध्ये ठेवी ठेवतो त्याच्या ठेवीचा आपल्याला इंटरेस्ट आणि बाकीच्या माध्यमातून त्याचा आपल्याला फायदा होत असतो. पण रक्तदान किंवा रक्तपेढीतनं आपल्याला काय फायदा होऊ शकतो याचा आपल्याला माहिती आहे की रक्तदानातनं जे डोनर्स असतात त्यांना कमीत कमी 3 ते 4 जणांचा ते जीवनदान देऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आपल्या पुराणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आत्ताचा हा जो श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दानाचं महत्त्व किती आहे. आणि त्यासाठी आमचे जे औरंगाबादचे गुरुजी आहेत त्यांनी मला डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण यांचा जो रेफरन्स दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. त्यांच्या या रेफरन्समुळे आज आपल्याला या विषयावरती आपल्याला माहिती मिळणार आहे ती सर्वप्रथम मी डॉक्टर महेंद्रसिंग हनुमंतसिंग चव्हाण यांचा आज परिचय करून देऊ इच्छितो. त्याआधी सर्व जे उपस्थित आहे त्यांचे सर्वांचे सहर्ष स्वागत. डॉक्टर साहेब हे MBBS असून त्यांनी MD पॅथॉलॉजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीतनं पूर्ण केलेली आहे. डॉक्टर मेडिकल डायरेक्टर म्हणून दत्ताजी भाळे ब्लड बँकेमध्ये 2009 सालापासून ते आपले योगदान देतात आहेत. आणि डॉक्टर बऱ्याचशा क्लबचे लाईफ मेंबर्स आहेत, म्हणजे IMA औरंगाबाद, ISBT, ISBTI. आणि मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर साहेब मराठवाडा जे असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मायक्रोबायोलॉजिस्ट त्याचे सेक्रेटरी आहेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांना सर्टिफाईड ट्रेनर फ्रॉम NACO फॉर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम याचे ते सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत. आणि त्याचबरोबर ते नॅशनल लेवलला बऱ्याच ठिकाणी स्पीकर म्हणून सुद्धा काम करतात. तर असे आपल्याला संपूर्ण व्यासंग लाभलेले जे आजचे आपले वक्ते आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या वेबिनारमध्ये आम्हाला सर्व मार्गदर्शन करावं. पण हे मार्गदर्शन करताना आमच्या मनामध्ये काही प्रश्न जे आहेत त्याचे सुद्धा डॉक्टर आपल्या या वेबिनारमध्ये नक्कीच आपल्याला उत्तर देतील अशी मी ग्वाही करतो. आम्हाला जे किंवा सगळ्यांना जे पार्टिसिपंट आहेत त्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न असतात की जे आपण रक्त करतो ते सुरक्षित आहे का, किंवा जे आपल्या शरीरात जी आहे ती सुद्धा ब्लड बँक आपल्या शरीरामध्ये आहे का. तिसरा प्रश्न आम्हाला जो पडतो की हे दान कोण करू शकतं. नंतर आम्हाला पडलेला जो प्रश्न असतो सगळ्यांच्या मनामध्ये असतो की सगळ्यात रेअरेस्ट ब्लड ग्रुप कुठला किंवा ब्लड टाईप काय आहेत, किंवा या रक्तदानाचे काय फायदे होऊ शकतात, रक्तदान कोण करू नाही शकत, किंवा किती दिवसापर्यंत रक्त सुरक्षित ठेवले जाऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की ज्या ठेवी असतात तशा ब्लड बँकेमध्ये पण रक्त जे असतात ते सुरक्षित राहतं, ते किती दिवसपर्यंत सुरक्षित राहतं. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना पडलेला जो प्रश्न आहे की रक्त एकत्रित करून त्या रक्तातून कोणकोणते ते घटक वेगवेगळे आपण रक्तातनं करू शकतो त्याची पण आज आपण याची डॉक्टर साहेबांकडनं माहिती करून घेऊया. आणि मला सांगायला आणखीन आनंद होतो की डॉक्टर स्वतः एक प्लाझ्मा थेरपीमध्ये सुद्धा त्यांचा अनुभव आपल्याला आहे. त्यामुळे त्यांना मी विनंती करतो डॉक्टर साहेबांना की त्यांनी आजच्या या वेबिनारमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावे. डॉक्टर साहेब. सुरू करू? हो सर, डॉक्टर साहेब सुरू करा. नमस्कार. मी ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या सगळ्या सदस्यांना अभिवादन करतो, नमस्कार करतो, गुड मॉर्निंग. अँड वी शुड स्टार्ट टू फाइंड द आन्सर्स फॉर व्हॉट एव्हर डॉक्टर सरांनी आता जे काही सांगितलं त्याचे काही आन्सर्स आपल्याला ह्या पुढच्या अर्ध्या तासात मिळतील असा आपण प्रयत्न करूया. तर आजचं आपलं जे टॉपिक आहे ते रक्तदान महादान. म्हणजे आपण दानाची परंपरा
आपल्याकडे खूप वर्षाची आहे, म्हणजे पुरातन काळापासून आहे. पण हे रक्तदान काय आहे, कुठून सुरू झालं आणि आपण भारतीय म्हणून ह्याची ओळख केव्हा झाली? तर थोडं इतिहासात बघितलं तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर 1942 साली पहिली ब्लड बँक ही कोलकात्यामध्ये स्टार्ट झाली. मग नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 54 पासनं मुळगावकर मॅडम यांनी रक्तदान चळवळ सुरू केली आपल्या ह्याच्यामध्ये आणि रक्तपेढी अशी सुरू झालेली आहे. तर ह्या रक्तदानाचे, रक्त संकलन करण्याचे आणि त्याचे कॉम्पोनंट्स करण्याचे आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचे काही ठळक जे मुद्दे आहेत त्याच्यावरनं आपण थोडंसं म्हणजे प्रवास करूया. तर सगळ्यात आधी कोण रक्तदान करू शकतं? त्याच्याही आधी हे ब्लड बँक, जसं बँकशी कंपेअर केलं सरांनी, तसं ही ब्लड बँक ही आता ह्याच्या पुढे ब्लड सेंटर असं होईल. त्याचं नामकरणच बदललं गेलेलं आहे. आपलं जे लीगल हे एजन्सीज आहेत जे आपलं हे सगळं विजिलन्स करतात आणि कंट्रोल करतात, ते नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आणि आपल्या नॅकोनी ब्लड सेंटर हे नाव द्यावं ब्लड बँकेला, असं एक परिपत्रक काही दिवसापूर्वीच आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण त्याचा उल्लेख हे ब्लड सेंटर असतो की त्याचे काही सेलियंट फीचर्स असतात की ब्लड डोनेशन इज ऑलवेज ए व्हॉलंटरी प्रोसेस. इट कॅनॉट बी इट कॅन बी नेव्हर कंपेल्ड. अँड दुसरं, हे कोण करू शकतं? तर 18 वर्षाच्या पुढे, आपल्या देशामध्ये 18 वर्षाच्या पुढे एखादा गेला व्यक्ती, महिला किंवा पुरुष, तरच ती सज्ञानी मानल्या जाते. म्हणजे देन ही ऑर शी इज इज अ मेजर अँड ही ऑर शी कॅन कन्सेंट ऑर साइन समथिंग. तर ही एक इन्फॉर्म कन्सेंट घेऊनच आपण ही रक्तदानाची प्रक्रिया सुरू होते. तर एक कॉन्फिडेन्शियल एक अग्रीमेंट असतो, एक फॉर्म असतो की जे आपण एक लायसन्स ब्लड बँक मध्ये जाऊन आपण ती प्रक्रिया सुरू करतो. आणि ह्याच्यामध्ये अंडरलाईंग असं आहे की हे एक नॉन प्रॉफिट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे की अनॉनिमिटी असली पाहिजे बिटवीन द डोनर अँड द रिसिपियंट. म्हणजे कुणाचं रक्त आलंय, वन्स द ब्लड कम्स इन, इट इज कलेक्टेड इन अ पाऊच, प्लास्टिकचे पाऊच. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बॉटल्स मध्ये रक्त कलेक्ट करायचो किंवा ते जे काही निडल होती ती पण रियूज करायचो. पण आजकाल ते सगळं डिस्पोजेबल वन टाइम यूज आहे, त्याच्यामुळे काही धोका नाही. तर हे अनॉनिमिटी ठेवल्या जाते की कुणाचं रक्त कुणाला मिळते हे कुणा बाहेर कळत नाही, हे रक्तपेढीमध्येच असते. तर वन्स अ डोनर डोनेट, देन इट इज अ नंबर आफ्टर दॅट. ब्लड बँकेच्या आतमध्ये तो एक नंबर होऊन जातो आणि तो एक युनिट नंबर होऊन जातो. सो वी हॅव गॉट ब्लड. आणि चौथं जे आहे की एक इथिकल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून काम करतो आपण रक्तपेढीमध्ये काम करत असताना. आणि कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन ऑफ एनी काइंड, कास्ट, क्रीड, एनिथिंग इज नॉट फॉलोड. अँड ब्लड कलेक्शन और हे जे काही घेतो दॅट इज अंडर द सुपरविजन ऑफ ए क्वालिफाईड मेडिकल ऑफिसर ओनली. ब्लड इज ए पब्लिक रिसोर्स. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे पब्लिक रिसोर्स आहे आणि ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारे, काटकसरीने आणि बुद्धीने वापर केला पाहिजे असा आहे. वेस्टेज हॅज टू बी अवॉइडेड. मग पेशंटची एक कन्सेंट घेतल्या जाते, त्याच्यामध्ये रिस्क, बेनिफिट आणि हे सगळं त्याच्याविषयी समजून दिल्या जातं. आणि हे ट्रान्सफ्युजन जेव्हा होतं, ती पण ओव्हरऑल रेस्पॉन्सिबिलिटी ही मेडिकल ऑफिसरची असते की अंडर मेडिकल सुपरविजन ऑन दी द ट्रान्सफ्युजन. हे सेलेंट फीचर्स ही भारतामध्ये जवळपास 3000च्या वरती लायसन्स ब्लड बँक आहेत की जे ब्लड सेंटर्स आहेत जे काम करतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शासकीय रक्त सेंटर्स आहेत किंवा मग स्वयंसेवी संस्था, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत जशी की आमची आहे. मग कॉर्पोरेट आहे, अपोलो मध्ये इकडे तिकडे आपण गेलो तर ते पण रक्तपेढ्या असतात. किंवा आपल्या हे मुंबईचं जे आहे अंबानी हॉस्पिटल, त्याच्यामध्ये पण आहे रक्तपेढी. तसे हे कॉर्पोरेट ब्लड बँक आहेत, शासकीय आहेत, नॉट फॉर प्रॉफिट आहेत आणि फॅमिली ट्रस्ट, जुन्या काळात त्यांना लायसन्स दिलेले आहेत
पाध्ये असतील किंवा अजून कोण असतील, तर ते एका फॅमिलीचं एक ट्रस्ट म्हणून, एक सेवा कार्य म्हणून हे सुरू केलेले काही ब्लड बँक अजूनही आहेत. तर हे ब्लड सेंटर, they are permitted, licensed to collect blood from volunteers, those who are 18 years old up to 65 years old. 65 years. आता हे बदललेलं आहे की 65 years पर्यंत you can give a consent and you should have certain things and you shouldn't have certain diseases or ailments. ते आपण डिटेल मध्ये त्या फॉर्म मध्ये दिलेलं असतं. पण ठळक गोष्टी म्हणजे काय, की एखाद्या रक्तपेढीत आपण गेलो शिबिरामध्ये किंवा रक्तपेढी रक्त सेंटरमध्ये, तर त्यांनी आपलं हिमोग्लोबिन तपासलं की जे 12.5 पेक्षा जास्ती असलं, त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला पुरेल एवढंच आहे, आपल्याला देण्या इतकं नाही. ठीक आहे. तर ते 12.5 पेक्षा जास्ती हिमोग्लोबिन आहे, मेल किंवा फिमेल कोणीही असू दे, तरच आपण रक्तदान करू शकतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचे काही आजार, म्हणजे आता हे कोविड आलेलं आहे, तर कोविड आजाराच्या संदर्भात पण त्याच्यामध्ये प्रश्नावलीमध्ये 4 प्रश्न जोडलेले आहेत. पण मुख्य म्हणजे हे व्हायरल इलनेसेस आहेत, ज्याच्यामध्ये हेपॅटायटिस बी, HIV, हेपॅटायटिस सी किंवा असे जे आजार आहेत त्याच्याविषयी काही माहिती विचारली जाते. आणि हे कॉन्फिडेन्शियल ह्याच्यामध्ये असतं, दॅट इज कॉल्ड प्री डोनेशन काउन्सिलिंग. म्हणजे रक्तदान करण्याच्या आधी ही प्रक्रिया काय आहे, तुमच्यासमोर काय वाढून ठेवलंय ह्याच्या संबंधात तुमच्यासोबत एक 5 मिनिटाची चर्चा होते कि डोनर को बताया जाता है कि आपका ब्लड हम कंपोनेंट्स में उसको स्प्लिट करेंगे, कोई हम किसको जाएगा ये पता नहीं रहेगा, कोई छोटे बच्चे को जा सकता है, किसी को जा सकता है। तो आप इन सब चीजों से, HIV जैसी चीजें हैं जिसमें मल्टीपल पार्टनर्स है, ऐसे कुछ है तो ऐसे पूछा जाता है, जैसे ट्रक ड्राइवर्स है ऐसे है तो दे आर हाई रिस्क बिहेवियर के बारे में पूछा जाता है, और एक संधि दी जाती है, एक मौका दिया जाता है कि यू कैन डिफर योर, नो नो मॅडम, नो नो सर, आय थिंक आय एम नॉट व्हेरी मच इलिजिबल. तर मग आपण त्या प्रकारे त्यांना नाही ह्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे असं म्हणून आपण त्यांना डिफर करू. यू कॅन डिफर ऑर ऍक्सेप्ट डोन. म्हणजे ही प्रक्रियेच्या नंतर मग फिजिकल एक्झामिनेशन, काही टेस्ट आहेत छोट्या, ज्याच्यामध्ये तुमचं वजन बघितलं जातं, जे की 45 किलोपेक्षा जास्ती पाहिजे. असं एक रफ प्रत्येक जण जो कोणी वेबिनार हे ऐकतोय तो आपलं ब्लड व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्या मेल्सच्या शरीरामध्ये 80 ml पर केजी, म्हणजे 1 किलोचं बाळ असेल तर त्याच्यामध्ये 80 ml ब्लड असेल, 100 किलोचं असेल तर 8 लिटर, 50 किलोचं असेल तर 4 लिटर, फिमेल्स मध्ये ते 75 ml पर केजी बॉडी. तर दॅट इज क्वांटिटेटिव्ह. बट क्वालिटेटिव्ह त्याच्यामध्ये आरबीसी किती चांगले आहेत हे बघण्यासाठी हिमोग्लोबिन टेस्ट करावं. क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हली दोन्ही चांगलं असेल तर देन यू आर एलिजिबल. ह्याच्याशिवाय तुमचं ब्लड प्रेशर बघितलं जातं, पल्स रेट बघितले जाते. त्यामुळे एक मिनी चेकअप असं होतं आपण जेव्हा रक्तपेढीमध्ये जातो तेव्हा. अँड देन यू आर ऍडजस्ट वेदर यू कॅन डोनेट ब्लड ऑर यू आर डिफर्ड. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला खूप सायलेंट हायपरटेन्शन असे खूप डिटेक्ट होतात. कधी माहितीच नव्हतं की मला हायपरटेन्शन आहे, आणि मग त्याचं म्हणजे कॉम्प्लिकेशन सोबत लँड होत नाहीत. मग जे थायरॉइड आहे किंवा डॉक्टरशी बोलतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे दीज आर द सिम्पटम्स ऑफ सम डिसीज, सो यू कॅन बेटर गो अँड शो युअर फिजिशियन अँड टेक सम ट्रीटमेंट. तर हे प्री डोनेशन काउन्सिलिंग होतं. देन द ब्लड इज कलेक्टेड इन अ पाऊच विच आर इंटरनली कनेक्टेड. एकाला एक जोडलेले असे 4-5 प्लास्टिकचे पाऊच असतात की जे आपण सेंट्रीफ्यूज करून त्याचे रक्त घटक वेगळे वेगळे करतो, दिस आर कॉल्ड कॉम्पोनंट. तर आपलं पूर्ण जसं की पृथ्वी आहे त्याच्यामध्ये 70, 72, 75% पाणी आहे, तसं आपलं शरीर सुद्धा पाण्याने बनलं आहे. रक्तामध्ये पण पाणी आहे, दॅट इज कॉल्ड प्लाझ्मा. आता हे प्लाझ्मा डोनेशनचं चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की रक्त जेव्हा एखाद्या ट्यूब मध्ये घेतो अँटीकोॲग्युलेटेड बल्ब मध्ये, किंवा आपल्या शरीरामध्ये हिपॅरिन नावाचं अँटीकोॲग्युलेट नॅचरली ऑफर, पण बाहेर आपण ईडीटी किंवा अशा प्रकारचं किंवा जे रक्त कलेक्ट करतो त्याच्यामध्ये ऍसिड सिट्रस फॉस्फेट डेक्स्ट्रोज असं अँटीकोॲग्युलंट असतं, ज्याच्यामुळे ब्लड आपण 35 ते 42 दिवस फ्रीजमध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअस मध्ये ठेवू शकतो. तर हे रक्त एका एका ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर आपले
पेशी असतात की जे नॉर्मली 45% पर्यंत 45% म्हणजे 55% हे पाणी असतं. त्याला स्पिन केल्यानंतर एका सेंट्रिफ्यूज मध्ये तर वी कॅन सेपरेट द प्लाझ्मा आउट ऑफ इट अँड रेड सेल्स. बट ऍट द जंक्शन ऑफ दोज त्याच्यामध्ये मग WBC आणि प्लेटलेट हे पण असतात. तर हे प्लेटलेट्स आणि WBC पण आपण वेगळे काढू शकतो. WBC तसं फार त्याच्यामध्ये उपयोग नाहीये, पण आजकाल त्याचा उपयोग वाढतोय की ज्यांना किमोथेरपी होते किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्या जातं तेव्हा त्यांचे WBC कमी होतात. तर हे WBC सुद्धा त्यांना आपण ट्रान्सफ्यूज करू शकतो. प्लाझ्मा हिपॅटायटिसचे पेशंट्स आहेत किंवा बर्नचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये यूज केलं जातं. पण रेड सेल्स जे आहेत ते सगळ्यात जास्त यूज होतात. म्हणजे 50 to 60% ऑफ इश्यू जे काही रक्त सेंटर मधनं इश्यू होतं त्याच्यामध्ये ते रेड सेल्स असतात. आणि अॅनिमिया हा एक प्रमुख कारण आहे की ज्याच्यामध्ये रेड सेल्स ट्रान्सफ्युजन इज व्हेरी मच इंडिकेटेड. आणि त्याच्यामध्ये आपण होल ब्लड देत नाही, कारण अॅनिमियामध्ये जो लिक्विड पार्ट आहे नॉर्मली 55% तो वाढलेला असतो आणि रेड सेल्सचा पार्ट जो आहे तो रेडवाला तो कमी झालेला असतो. 45%च्या ऐवजी तो कमी होऊन 20% झालेला असतो, कधी अजून कमी झालेला असतो. तर यू वॉन्ट टू इन्क्रीज दॅट रेड सेल पार्ट, यू हॅव टू गिव्ह पॅक्ड रेड सेल्स टू अ पेशंट हु इज सफरिंग फ्रॉम अॅनिमिया. ऍक्सिडेंट असते ज्याच्यामध्ये रक्त वाहून जातो किंवा काही बिमारी असते, थॅलेसिमिया आहे, सिकल सेल अॅनिमिया आहे किंवा अजून काही डिफिशियन्सीज असतात एखाद्या एन्झाईम्सचे, त्याच्यामध्ये रक्त एवढं प्रभावीपणे बनत नाही. तर त्याच्यामध्ये रक्त ट्रान्सफ्यूज करावं लागतं एक ठराविक अंतरानंतर, 20 दिवसांनी, 25 दिवसांनी, एका महिन्यात, डिपेंडिंग अपॉन द सिव्हिरिटी ऑफ द डिसीज. आणि अशा रुग्णांना कधी 1 कधी 2 असे बॅग द्यावे लागतात. जसं जसं त्यांचं वजन वाढतं तसं तसं त्यांना जास्तीचं ब्लड लागतं. तर अशा केसेसमध्ये किंवा प्रेग्नेन्सीमध्ये, सर्जरीजमध्ये आजकाल आपले लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, किडनी ट्रान्सप्लांट करतो, ज्याच्यामध्ये रक्त स्त्राव होतं आणि ते रिप्लेनिश करावं लागतं. दीज आर द युजेस वेअर ब्लड सेंटर हॅज टू प्रोव्हाइड ब्लड. बट हे सगळं एक मेडिकल सुपरविजन मध्ये असतं. तिकडे पेशंट आणि त्याला लागणार आहे असं सर्टिफाय करणारे डॉक्टर, आणि इथे डॉक्टर की जे रक्त सेंटर चालवतात किंवा त्याच्याविषयी माहिती असणारे तज्ज्ञ, की ह्या रुग्णाला हे देता येईल. आजकाल एक नवीन कन्सेप्ट जन्माला आली आहे, दॅट इज पेशंट ब्लड मॅनेजमेंट. पण प्रत्येकाची आपली एक ब्लडची मॅनेजमेंट करावी लागेल, की त्याला त्याच्या लाईफस्टाईलवरनं त्याला किती हिमोग्लोबिन मेंटेन करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं हिमोग्लोबिन त्या मेंटेन करण्यासाठी किती रक्त द्यावं लागेल, किती डिफिसिट आहे ते कॅल्क्युलेट करून आपल्याला ते देता येतं. तर हे झालं रक्तदानासंदर्भात. आपण आता ह्याच्या पुढे चलूया. कोविड बद्दल, कोविड कन्व्हालेसंट प्लाझ्मा बद्दल बोलूया का? चालेल ना सर? हॅलो. चालेल, चालेल. हा चालेल, चालेल. हा अजून काही प्रश्न राहिले असतील तर आपण त्याविषयी माहिती हो, घेऊया बोलूया. ते नंतर. आपण हा प्रश्न शेवटी घेऊया. आधी आपलं चालेल तुम्ही जी माहिती द्याल ती आपण आधी घेऊया. चालेल. तर हे कोविड जे डिसीज आहे हे ह्याच हे डिसेंबर पूर्वी आपल्याला माहिती नाही. म्हणजे 7 महिने जवळपास जुनं आहे. तर जशी कुठल्याही डिसीजची स्टेजेस फेजेस असतात त्याच्यामधनं हे जात आहे. तर ह्याच्याविषयी सुरुवातीला काही मिसकन्सेप्ट होते, त्याच्यामुळे खूप लोकांनी व्हेंटिलेटर्स खरेदी करून घेतले. पण हळूहळू हळूहळू पर्दा सरक रहा है, धीरे धीरे सच्चाई हमारे ध्यान में आ रही है. ये एक वायरस है. तो व्हाट आर वायरसेस? एक्चुअली वायरसेस, अभी हम कंप्यूटर में काम करते हैं तो उसमें बोलते हैं हम कि वायरस से इन्फेक्ट हो. सो दीज आर द organisms which are at the junction of living and non-living. So they are at the twilight zone of living and non-living. Why living and non-living? Because they require a host to survive. They cannot survive on without host. They are absolute parasites. So once into the body through some specific route, जसं HIV आपलं रक्तातनं किंवा कट्स मधनं वगैरे जातो असं आपण माहिती आहे, तसं हा कोरोना व्हायरस आपल्या 2च छिद्रातनं म्हणजे नाकाचे आणि तोंडाचे इथून तो एंट्री घेऊ शकतो. पोस्टिरियर फॅरेंजियल वॉल मध्ये तो काही दिवस राहतो आणि मग नंतर त्याचे टार्गेट ऑर्गन्स आहेत लंग्सचे ACE2 रिसेप्टर्स. सो देर इट गोज अँड
internalizes. That process is called internalization. म्हणजे सेलच्या वरती जाऊन बसणं, त्याच्यावरती एक स्पेसिफिक प्रोटीन आहे, दॅट इज कॉल्ड स्पाइक प्रोटीन. सो दॅट इंटरनलाइजेस, त्याच्यातनं ते आतमध्ये जातं आणि त्याच्यामध्ये एक जेनेटिक मटेरियल असतं, RNA और DNA, नेव्हर बोथ. तर हे RNA व्हायरस आहे, हा जो कोरोना व्हायरस आहे. आणि हे कोरोना फॅमिलीतला हा 6वा मेंबर होता. H1N1, SARS वगैरे वगैरे आपले बरेच हे त्याचे प्रवर्तन झालेले आहे. सो वन्स इट गोज इन, म्हणजे आज इन्फेक्शन झाला, ते इन्फेक्शन होण्यासाठी सुद्धा मिलियन्स ऑफ व्हायरसेस शुड एंटर. सो दॅट इज कॉल्ड इन्फेक्टिव्ह डोस. एवढे गेल्यानंतर आतमध्ये ते मग उत्पादन त्याचं करतात. म्हणजे एका तासामध्ये एकाचे 1 लाख होतात. सो यू कॅन इमॅजिन की त्याचं प्रोडक्शन रेट किती जास्ती आहे. इट युजेस ऑल द मशिनरी ऑफ द होस्ट. इट गोज इन टू द सेल. इट युजेस त्याचं जे सगळं आपण खाल्लेलं पिल्लेलं आणि शरीर बनवलेलं आहे, तीच ती मेकॅनिझम, सगळी मशिनरी आणि हे यूज करून आपले अपत्य म्हणजे कोविडचे व्हायरसेस तयार. आणि ते इन्फेक्ट झाल्यानंतर त्याचे काही सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे डे ऑफ इन्फेक्शन यू मे कॉल डे 0. तर 5व्या ते 7व्या दिवशी काही 12, 13, 15 प्रकारचे लक्षणं, कफ, फीवर वगैरे 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 आपल्याला येत. कुठल्याही डिसीज मध्ये असं होतं. साधी सर्दी खोकला झाला तरी असं आपल्याला होतं. राईट. तर हे झाल्यानंतर 7व्या दिवसापासनं वी स्टार्ट प्रिपेरिंग समथिंग कॉल्ड एज प्रतिजैविक or antibody from it. So these antibodies, firstly, they are IgM type. M for Mumbai. So IgM type जे अँटीबॉडीज आपण तयार करतो, जर आपल्याकडे सगळे प्रोटीन्स असतील, त्याचं जे बिल्डिंग मटेरियल आहे अँटीबॉडीजचं, तो प्रोटीन आहे. सो वी प्रोड्यूस antibodies which are IgM, which will go and kill the virus. But after 14 days, we produce something called as IgG antibodies. And ते IgG antibodies जे आहेत, तर दे आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर. म्हणजे आपल्याला कुठलंही इन्फेक्शन झालं, आपल्याला खूप वॅक्सिन्स दिलेल्या आहेत. आपण सुरुवाती म्हणजे लहानपणापासून आपण जर बघितलं तर आपल्याला डीपीटी, पोलिओ किंवा BCG असे बरेच वॅक्सिन्स दिलेले आहेत. व्हॉट आर दोज वॅक्सिन्स? दोज आर द किल्ड प्रॉडक्ट और लाईव्ह प्रॉडक्ट बट ॲटिन्युएटेड. त्याचं विरुलन्स किंवा रोग करण्याची क्षमता ती नष्ट केलेली आहे. सो that antigen, once it goes into the body of a immunocompetent person, it evokes the production of प्रतिजैविक antibody. सो हे लॉक अँड की अरेंजमेंट सारखं असतं. प्रत्येकाची स्पेसिफिक अँटीबॉडी असते. सो देर इज व्हेरी लिटल क्रॉस रिॲक्टिव्हिटी बिटवीन. देर इज क्रॉस रिॲक्टिव्हिटी बिटवीन आपलं कोविडचं जे जुने व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये आणि आताच्या ह्याच्यामध्ये. सो दॅट दोज अँटीबॉडीज विच वी प्रोड्यूस, मग काय होतं, ते अँटीबॉडीज कुठे जातात, तर ते आपल्या शरीरामध्येच राहतात. पण त्याचं टायटर जे आहे, 15 दिवसानंतर, 3 महिन्यापर्यंत, 6 महिन्यापर्यंत जे टायटर आपल्याला दिसतं, कॉन्सन्ट्रेशन दिसतं, फौज दिसते, ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि त्याची जागा मेमोरी सेल्सनी घेतलेली आहे. दोज मेमोरी सेल्स म्हणजे आपले आजी आजोबांसारखे किंवा जुने जाणते लोक जे असतात त्यांच्यासारखे असतात. इथे सांगतात की अरे हे असं आहे ना, मग तू असं कर. म्हणजे हे थोडंसंच आहे. आपलं छोटे मोठे त्यांचे जे नुकसे असतात तशा प्रकारचे these memory cells, once they are challenged second time, they produce antibodies in a quick response. म्हणजे अगदी आता जे 14 दिवस लागले तेवढे दिवस नाही लागतात. 2 ते 3 दिवसात अतिशय मोठ्या प्रमाणात हे मेमोरी सेल्स तेच अँटीबॉडीज परत प्रोड्यूस करतात. सो दॅट इज टिपिकली कॉल्ड सेकंडरी रेस्पॉन्स. म्हणजे दुसऱ्यांदा इमॅजिन करा की कारगिलमध्ये इन्फ्युजन झालं. पहिल्यांदा आपलं सगळं मोबिलाइज करायला खूप उशीर लागला. पण नेक्स्ट टाइम, दिस टाइम, इफ समवन ट्राइज टू एंटर इनटू इट, we will move very fast because we have built roads, VRO किंवा असे आपण जे नवीन गठीत केले, we will learn from the infection. आणि हे आपल्याला माहिती आहे की जुन्या ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष जेव्हा साथी यायचे कोंबड्यांवरती किंवा शेळ्यांवरती, तर काही मरून जायच्या आणि काही वाचायचे. जे जीवित राहायचे, दोज हू कॅन ते इन्फेक्शन त्यांनी चॅलेंज घेतलं, स्वीकारलं आणि त्यांनी ते राहिले, बचावले त्याच्यातनं, त्यांच्या रक्तामध्ये काही अशी गोष्ट असते की जे त्यांना प्रोटेक्ट करते, हे आपल्याला माहिती. तसंच हा
हे ज्यांना इन्फेक्शन झाला त्यांच्या शरीरामध्ये, नॉट ऑल, हे पण एक रिसर्च आहे, ओनली 20 to 25-30% पीपल्स दे हॅव सिक्रिटर, जिथे अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात असं लक्षात आलेलं. तर त्यांचंच ब्लड घेतलं आणि त्याचं टायटर अँटीबॉडीजचं केलं, तर दोज अँटीबॉडीज आर कॉल्ड न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी, बिकॉज त्यांची फाईट झालं की ते विरघळून जातात अँटीजन आणि अँटीबॉडी. म्हणजे अँटीजन आहे इथे व्हायरस आणि अँटीबॉडीज म्हणजे जे आपण तयार केलेले आहे स्वतःच्या शरीरातल्या किंवा प्लाझ्मा मधनं डोनेट करून आलेले. तर हे न्यूट्रलाइज होऊन ते मरून जातात, म्हणजे हे अँटीव्हायरस सारखं काम करतं. सो दिस इज द प्रिन्सिपल बिहाइंड दोज थिंग. तर ह्या व्हायरसमध्ये आपल्याला घ्यायची काळजी खूप कमी आहे. ह्याच्याविषयी आपल्याला बरेच गोष्टी माहिती झालेल्या आहेत. क्लिनिकल साईड वरती आता प्रत्येकाला व्हेंटिलेटर लागत नाही. आपल्याला हेही माहिती आहे की 100 जणांना व्हायरस जर इन्फेक्ट केलं तर जवळपास 80 ते 87% 87% पीपल दे आर हॅव्हिंग माइल्ड सिम्पटम. दोज आर कॉल्ड ग्रेड 0 to grade 1 सिम्पटम. थोडंसं कधीतरी कणकण होईल, मान दुखेल, पाठ दुखेल, सोर थ्रोट येईल. काही जणांना तर असिम्प्टोमॅटिकच असतं, म्हणजे काही होतच नाही, काही त्यांना कळतही नाही होऊन गेलं नाही. किंवा अजून एक स्मेल आहे किंवा टेस्ट आहे, हे काही वेळा निघून जातात. तर दीज पीपल दे विल प्रोड्यूस अँटीबॉडीज, आणि जसं रक्तदान महायज्ञ आहे तशा प्रकारचं हे अँटीबॉडीज प्रोड्यूस करणारे डोनर आपल्यासाठी दुसऱ्यांना वाचवू शकणारे, म्हणजे जीवनदान देऊ शकणारे दाते ठरू शकतात. दॅट इज कॉल्ड कोविड कन्व्हॅलसंट प्लाझ्मा. त्याच्यामध्ये 2 खूप मोठे स्टडीज झालेले आहेत. एक 5,000 पेशंटची स्टडी झालेली आहे आणि एक म्हणजे आता 103 स्टडीज आजकाल जगभरामध्ये चालू आहेत की जे कन्व्हॅलसंट प्लाझ्मानी पेशंट्स बरे होऊ शकतात का, असं म्हणून चालू आहे. काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्सेस खूप ड्रामॅटिक आहेत, खूप चांगले आहेत, पण त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत. जसं मी म्हटलं की अँटीबॉडी कॉन्सन्ट्रेशन हा एक मुद्दा आहे. तसंच पेशंटच्या कुठल्या डिसीज, म्हणजे केव्हा तुम्ही देता, आल्या देता का नंतर देता का अगदी शेवटी देता, आणि त्याच्यावरती सुद्धा ह्याचं म्हणजे आउटकम अवलंबून आहे. सो आय थिंक दिस शुड बी ऑल अबाउट कोविड अँड ब्लड डोनेशन. Is that all? You wanted you asked something about rare blood group, isn't it? And how long it can be stored. Yes. करेक्ट. So as you know की आपल्याकडे 2 प्रकारचे अँटीजन्स आहेत. म्हणजे देर आर ब्लड ग्रुपची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 400 डिफरंट टाइप्स ऑफ एंटीजन्स आर देयर. एंटीजन्स आर समथिंग विच आर कोटेड ऑन रेड सेल. जैसे समझ लीजिए बीजेपी है, उनका भगवा रंग, या कोई और पार्टी है उसका हरा रंग है. तो ऐसे ये एंटीजन्स है जो रेड सेल्स के ऊपर अटॅच. सो प्रिन्सिपली त्याच्यामध्ये एबीओ ब्लड ग्रुप मध्ये ए आणि बी असे 2 अँटीजन. सो इफ युअर रेड सेल इज कोटेड विथ antigens that are A in nature, then your blood group is A. If it is coated with B, then it can be B. So A or B. आणि दोन्हीही नसतील तर O, आणि दोन्हीही असतील A and B antigens, so then your blood group is AB. So then there comes another grouping system which is RH, rhesus. हे मंकी पासून हे झालेलं आहे. तर rhesus blood group. त्याच्यामध्ये 55 डिफरंट प्रकारचे अँटीजन आहेत. त्याच्यामध्ये ते RH, हॅलो, RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हॅलो, आय एम ऑडिबल? त्याला कंटिन्यू. तर RH ह्याच्यावरनं आपण RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, तर हे 2 ब्लड ग्रुप सिस्टम मिळून आपण ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह अशा प्रकारचे वेगळे वेगळे ग्रुपिंग सिस्टम. पण मुंबईमध्येच भेंडे सरांनी एक नवीन ब्लड ग्रुप शोधून काढला, दॅट इज कॉल्ड बॉम्बे ब्लड ग्रुप, विच लॅक्स ऑल दिस ए, बी और RH अँटीजन. दॅट इज अतिशय, म्हणजे त्याच्यावरती कुठलेही अँटीजन्स नाहीये. त्याच्यामुळे अजून एक हे ब्लड ग्रुप सिस्टम आहे, ही रेअर आहे. हे ब्लड ग्रुप रेअर आहे. एबी निगेटिव्ह रुटीन मध्ये रेअर आहे आणि बॉम्बे ब्लड ग्रुप रेअरेस्ट आहे. आणि ह्याच्याही रेअरेस्ट म्हटलं तर
ज्याच्यामध्ये काही अँटीबॉडीज असतात, म्हणजे वेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज असतात. अँड दोज डोनर्स दे आर व्हेरी प्रेशियस. आणि ब्लड स्टोअर करता नॉर्मली आपण जे 35 दिवस ते 42 दिवस स्टोअर करणारे अँटीकोॲग्युलंट असतं फौजमध्ये, पण दे कॅन बी ग्लिसरॉल टाकून दे कॅन बी स्टोर्ड फॉर एनी लेंथ ऑफ. सो नॉर्मली ते करत नाही आपण. नॉर्मली ब्लड सेंटर्स मध्ये वगैरे दे आर स्टोर्ड, blood is stored as 2 to 8 degrees Celsius. Red cells are stored at 2 to 8 degrees Celsius, while the plasma, which is separated within 6 hours of donation, is stored at -30 or below that. Up to -80 we can store them, and that is okay for 1 year. 365 days you can use. So same kind of thing can be done for this plasma for COVID patient or convalescent donors. That plasma can be taken out and it can be stored for a year. ह्याच्यामध्ये हा कोविड प्लाझ्मा देत असताना पण ग्रुप स्पेसिफिक द्यायला पाहिजे. म्हणजे एचं डोनर असेल तर तो एच्या रेसिपियंटला देईल, बीचं असेल तर बीलाच देईल, एबी कॅन गिव्ह टू बोथ. तर अशा प्रकारचं म्हणजे ब्लड ग्रुपिंग हे सिस्टम आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्ती ओ ब्लड ग्रुपचे डोनर, दे आर अराउंड 34%. आणि निगेटिव्ह जे आहेत ते दे आर लेस दॅन 3% पेक्षा कमी सगळे निगेटिव्ह. डॉक्टर हो हो डॉक्टर साहेब, पुढचा एक प्रश्न जो आलेला आहे तो की मगाशी आपण उल्लेख केला की ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये काही धोका असतो का? ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये खूप धोके असतात. त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन शुड बी द लास्ट थिंग टू डू. म्हणजे फार्माकोलॉजिकल एजंट, ब्लड इज कन्सिडर्ड ॲज ड्रग. इट इज त्या लॉ अंडर आपण ब्लड सेंटर्स काम करतात. सो ब्लड इज अ ड्रग अँड इट शुड बी ऑलवेज अ लास्ट रिसॉर्ट. There is nothing called as safe blood. You can make it safer, but there is nothing called as safest, because blood is home for 50 or more than 50 kinds of diseases or viruses or bacteria. त्याच्यामुळे आपण प्रत्येक देशाची एक पॉलिसी असते. भारताने सुद्धा एक नॅशनल ब्लड पॉलिसी 2002 मध्ये लॉन्च केली. त्याच्यामध्ये आपण 5 डिफरंट प्रकारचे डिसीजेस टेस्ट करतो. HIV 1 and 2, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, व्हेनरल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी आणि मलेरिया. हे 5 निगेटिव्ह असेल तर आपण हे ब्लड टेस्ट. पण काही ब्लड सेंटर्स मध्ये हे 5 डिसीजेस पैकी HIV, HBsAg, HCV ज्याचे अँटीबॉडीज तयार होण्यासाठी काही दिवस लागतात. जसं आपण कोविड मध्ये पण बघितलं, 28 दिवस, 72 दिवस HCV मध्ये लागतात. ते कमी करण्यासाठी नॅट नावाची टेस्ट यूज करतात, न्यूक्लिक ऍसिड ऍम्प्लिफिकेशन टेस्ट, जे की आपण कोविड मध्ये पण करतो. व्हायरस घेऊन त्याला आपण ऍम्प्लिफाय करतो बिलियन टाइम अँड देन वी डिटेक्ट इट. सो बाय डुईंग नॅट इन ब्लड सेंटर्स फॉर HIV and HBsAg and HCV, वी कॅन रिड्यूस द विंडो पीरियड. म्हणजे 5-6 दिवसावरती तो विंडो पिरियड आपण खाली आणू शकतो. तर देन यू कॅन बी सेफर दॅन रुटीन और कन्व्हेन्शनल इलायझा मेथड. डॉक्टर साहेब, आणखीन असं जसं आपल्याला शरीराबद्दल म्हणतो की चांगली हेल्थ ठेवायची असेल तर चांगलं डाएट पाहिजे, तसं असं काही कुठला कन्सेप्ट आहे की हेल्दी ब्लड असायला पाहिजे, असा काही कन्सेप्ट आहे का? हो. तर रक्तदान म्हणजे मला जे काही आतापर्यंत कळलं काही वर्षांच्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही जसं आपण एखाद्या विहिरीतलं पाणी उपसत गेलो तर नवीन झरे फुटतात, तसं देवाने आपल्या शरीरामध्ये खूप क्षमता दिली आहे. म्हणजे तुम्ही एक किडनी काय, तुमची अर्धी किडनीवरती लाईफ काढू शकता. लिव्हर आहे, 20% लिव्हर इज सफिशियंट फॉर नॉर्मल मेटाबॉलिक प्रोसेस. तर तसं रक्त सुद्धा जास्तीचं दिलेलं आहे. मे बी इट्स अ वे टू कनेक्ट विथ फेलो ह्युमन. तर अँड त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी कॅन बी इन्क्रीज मेनी टाइम्स. Imagine we are preparing blood or red cells at the rate of 2 million red cells per minute. 2 million म्हणजे एवढं आपलं प्रोडक्शन चालू आहे. अँड वेअर डज दॅट गो? जसं आपण हिंदू आपले याच्यामध्ये म्हणतो की आत्मा अमर है, वो शरीर बदलते रहते. वैसे रेड सेल्स के अंदर का हीमोग्लोबिन, वो उसकी आत्मा हमारे एक ग्रेव यार्ड है
spleen, वहां पर आके निकल जाती है, then it goes into making of another red cell. So हे सगळं सुरूच असतं. Normally, if you don't donate, also your red cells will die. If you donate, you are able to survive in someone else's body also. So you are giving life to them, and not only to one. म्हणजे रेड सेल्स तुमचे एकाला जाऊ शकतात, प्लेटलेट्स दुसऱ्याला, FFP तिसऱ्याला, आणि जर ग्रॅन्युलोसाइट किंवा अजून क्रायोप्रेसिपिटेट काढलं तर अजून 2-4 जणांना तुम्ही, तर हे ह्याच्यामुळे हे महादान म्हटलेलं आहे. सो there is nothing like benefits of donating. If you donate blood, it's an internal feeling of worthiness. म्हणजे काहीतरी आपण केलंय आणि आपल्याकडे विदाउट हार्मिंग एनी अवरसेल्फ, आपल्या शरीरातलं जसं आपण व्हॉल्यूम म्हटलं त्याच्यात थोडंसं 350 or 450 ml depending upon your weight. If you are more than 50-55 kgs, then you can donate 450 ml of blood at one time. And the interval between two donations for male should not be less than 3 months. 3 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये आपण रक्तदान नाही करू शकत, त्याच्यानंतर करू शकतो. महिलांमध्ये हे 4 ते 4.5 महिने, बिकॉज दे लूज ब्लड मंथली. सो हा अंतर असा आहे. आणि दिल्यानंतर वाढतं असं ज्ञानानंतर हे एक दान आहे की जे रक्तदान आहे की युअर प्रोडक्शन कॅपॅसिटी गोज अप अँड यू रिप्लेनिश दॅट व्हॉल्युमेट्रिकली, क्वांटिटिव्हली विदिन 24 hours. ते जेवढं आपल्याला ब्लड व्हॉल्यूम होतं तेवढं होऊन जातं. पण रेड सेल्स बनण्यासाठी 45 दिवस लागतात. पण पुढचे 45 दिवस हे एक्स्ट्रा 1.5 महिना, की काही लोकांमध्ये जर का डाएट मध्ये ह्याची कमी असेल, आयनची वगैरे कमी, तर दॅट कॅन बी फुलफिल्ड म्हणून सेफर साईड साठी 3 महिने हा डिफरल पिरियड आहे. तर आपण त्याचे जे ब्लड बनण्यासाठी लागणारे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते जर का आपल्या आहारामध्ये व्यवस्थित असलं, भारतीय डाएट असलं चांगलं, तर वी कॅन व्हेरी वेल प्रोड्यूस or replenish or regain whatever we have donated within 1.5. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जुन्या ह्याच्यामध्ये आपल्या लोखंडी कढाईमध्ये आपण भाजी वगैरे करायचो, तर त्याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाच्या हिमोग्लोबिन एका लेवलवरती मेंटेन करण्याची क्षमता आहे. म्हणजे लोखंडी कढाईमध्ये तुम्ही भाजी केली आणि स्टीलच्या ह्याच्यामध्ये काढून ठेवली, तर यू डोंट नीड टू बाय एनी मॅट. एवढं चांगलं त्याचा हे असतं, म्हणजे आयन त्याच्यामधनं आपल्याला मिळू शकतं. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न असा आहे की सेरम टेस्ट म्हणजे काय, आणि सेरम टेस्ट म्हणजे ब्लड टेस्ट असते का? कशाबद्दल सिरम? नाही, आता म्हणजे आता ब्लड टेस्ट मध्ये सेरम टेस्ट करायला सांगतात बऱ्याच वेळेला डॉक्टर. तर ते नक्की काय असतं? हा, आपलं एक्सेप्ट फॉर द ब्लड ग्रुप रेड सेल्स वरती असतात. बाकीच्या सगळे टेस्ट ते सिरोलॉजिकल टेस्टच असतात. त्याच्यामध्ये सिरम आणि प्लाझ्मा, आपण कन्व्हॅलेसंट प्लाझ्मा बद्दल बोललो, आणि सिरम ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे. नॉर्मली आपलं रक्त कुठून निघालं बाहेर आणि बाहेर पडल्यानंतर ते गोठल्यानंतर त्याच्यातलं एक थोडंसं येलोइश पार्ट बाहेर येतं, दॅट इज सिरम. पण रक्त जर का आपण अँटीकोएग्युलेटेड ट्यूब मध्ये किंवा पाऊच मध्ये घेतलं तर त्याच्यावरचा जो लिक्विड पार्ट असतो दॅट इज प्लाझ्मा. हे सिरम जे आहे ते क्लॉटेड ब्लडच्या नंतर राहिलेला, ज्याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स सगळे निघून गेलेले आहेत, तर तो सिरम पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण हिपॅटायटिस, HIV, हिपॅटायटिस C असे सगळे टेस्ट आपण करू शकतो, VDRL टेस्ट करू शकतो. तर हे सिरोलॉजिकल टेस्ट, सिरम वरती केल्या जाणाऱ्या टेस्ट आर सिरोलॉजिकल. डॉक्टर साहेब, आणखीन एक प्रश्न आलेला आहे की प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा मध्ये काय फरक आहे? हा, प्लेटलेट्स म्हणजे डिपेंडिंग अपॉन द साइज, रेड सेल्स आर 7.2 मायक्रॉन रफली ऑन एन ऍव्हरेज, बट प्लेटलेट्स 2 to 3 मायक्रॉन साइजचे छोटेसे बिंबिका ऑक्टोपस सारखे असतात, त्याच्यामध्ये सुडोपोड सारखे हे असतात. आणि दीज प्लेटलेट्स कॅन डिवाइड बाय देमसेल्स, म्हणजे बायनरी फिजन, एखादं प्लेटलेट मेगा कॅरिओसाइट डिव्हिजन होऊन 2-4 प्लेटलेट्स होऊ शकतात. तर ते प्लेटलेट्स दे आर ॲट द जंक्शन ऑफ दॅट plasma आणि red cells. If they are taken out, they can live, they have to be kept agitating continuously. आणि त्याचं 20 ते 24 डिग्री सेल्सिअस वरती कंटिन्युअस ऍजिटेशन वरती ठेवावं लागतं, आणि त्याचं लाईफ फक्त 5 दिवस. दे आर हेल्पफुल इन क्लॉटिंग. म्हणजे कुठेही आपलं ब्लड वेसल किंवा कुठून काही ब्लड जात असेल तर ते तिथे जाऊन रफू केल्यासारखं ते सरफेस हे करून टाकतात, म्हणजे
सील करून. सो दीज आर प्लेटलेट अँड दीज आर हेल्पफुल इन पेशंट्स ऑफ डेंगी. आजकाल हा डेंगी सीझनच आहे किंवा बाकी काही व्हायरल इलनेसेस मध्ये प्लेटलेट्स कमी होतात. 10,000 पर्यंत प्लेटलेट्स झालेले असतील तर घाबरण्याचं कारण नाही. नॉर्मली 1.5 लाख ते 4.5 लाख हे प्लेटलेट काउंट आहे. पण मिनिमम बॅलन्स जे आहे ते 10,000 आहे. 10,000 पर्यंत प्लेटलेट कमी झाल्या तरी पण आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पॉन्टेनियस ब्लिडिंग होत नाही. त्याच्यामुळे आपले 1.5 लाखाचे 1 लाख प्लेटलेट झाले तर घाबरण्यासारखं नसतं. 50,000 झाले तरी घाबरायचं नाही. 10,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असतील तरच देर इज समथिंग कॉल्ड एज आयटीपी. आयटीपी नावाचा एक आजार आहे. त्याच्यामध्ये पेशंटचे प्लेटलेट 2,000 असतात, 1,000 असतात. पण दे आर नॉट ब्लिडिंग, दे आर मुव्हिंग अराउंड. सो हे घाबरण्याचं कारण नाही की आमचे प्लेटलेट 40,000 झाले, 35,000 झाले, तर प्लेटलेट त्याच्यासाठी लोक रांगा लावतात. तर हे पण एक एज्युकेशनचा प्रकार आहे. बरं झालं तुम्ही हा प्रश्न काढला. तर अप टू 10,000 इज अ क्रुशियल लिमिट. त्याच्या खाली झाले तरच आपण वी शुड थिंक ऑफ ट्रान्सफ्युजिंग प्लेटलेट. अँड दे आर ऑल्सो टू बी गिवन group specific. Otherwise, they can also be given across the group emergency. डॉक्टर साहेब, आणखीन एक पालीला प्रश्न आहे की आपल्या शरीरामध्ये ब्लड बँक असते का? हो हो, आपल्या शरीरामध्ये ब्लडची फॅक्टरी असते. जो आपण जेव्हा जन्मतो तेव्हा each and every bone is producing blood cells, all those, red cells, white cells, platelets, everything. आणि ते बाहेर पडत असतात. बट ऍज वी ग्रो, अडल्टहुड आल्यानंतर आपले फ्लॅट बोन म्हणजे स्कल आहे, स्टर्नम आहे, रिप्स आहेत अँड एंड ऑफ फ्लॅट बोन, दोन्ही एंड वरती फ्लॅट बोन्सच्या अशा तिथून आपला रेड सेल प्रोडक्शन आपलं सुरू असतं. आपल्या पूर्ण वर्टिब्रा स्पाइन मध्ये, आपल्या माकड हार्ट मध्ये जिथे आपण बसतो त्या सगळ्याकडे बोन मॅरो, रेड बोन मॅरो असतो की इट इज प्रोड्युसिंग रेड सेल्स ऍट द रेट ऑफ व्हॉट आय हॅव सेड 2 to 3 million red cells per minute. So it's a डॉक्टर factory. साहेब, नाही नाही म्हणून मी तुम्हाला हम्म. विचारलं की आपल्या शरीरामध्ये जसं ओव्हर हेड वॉटर टँक असते तसं ब्लड बँक असते का? आहेत रक्तची फॅक्टरीज आहेत. त्याच्यामुळे इट रिप्लेनिशेस. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे, पाणी कमी झालं की दॅट गिव्स द सिग्नल की थर्स्ट रिफ्लेक्स होतो. तशाच प्रकारचं ब्लड कमी झालं की हायपॉक्सिया होतो. आजकाल आपण पल्स ऑक्सिमीटरनी बघतो आपलं किती ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे. तर ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालं की इट इज अ स्टिम्युलस. युअर किडनी प्रोड्युसेस समथिंग कॉल्ड इरिथ्रोपॉयटिन. इट गोज एंड स्टिमुलेट्स द बोन मैरो कि वी नीड मोर, चलो बढ़ाइएगा. इसीलिए जो लोग इसमें रहते हैं, पहाड़ों में रहते हैं, जहाँ पर ऑक्सीजन टेंशन कम रहता है, नॉर्मली सतह पर जो रहता है वहाँ पर ऑक्सीजन ज्यादा रहता है, तो पहाड़ों में कम होता है. तो उनको हाइपोक्सिया, क्रॉनिक हाइपोक्सिया होने की वजह से उनका बोन मैरो स्टिमुलेट होते रहता है. इसके लिए वो ज्यादा रेड सेल्स प्रोड्यूस करते हैं. तो देसी डॉक्टर साहेब, आणखीन एक प्रश्न असा आहे की जे प्लेटलेट्स आपण आता ज्याची चर्चा केली ही दर 6 महिन्यांनी चेक करण्याची आवश्यकता आहे का, म्हणजे अगदी नॉर्मल पेशंटला? नाही नाही नाही, कुणालाच म्हणजे अनलेस यू हॅव समथिंग, म्हणजे WHO ने रिकमेंड केलं की ऍडल्टनी अबव 40च्या नंतर एकदा चेकअप झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत चेकअप करायची नॉर्मली गरज. अनलेस यू हॅव सम सिम्पटम्स ऑर अ डिसीज, देन ओनली यू हॅव टू गो अँड चेक. म्हणजे हे चेकिंग करणं म्हणजे जाऊन आरशापुढे उभं राहण्यासारखं आहे की अरे बरोबर आहे ना बाबा, चलो ठीक आहे, एवढंच आहे. अदरवाइज देर इज नो रिकमेंडेशन ऍज सच टू चेक इट सो फ्रिक्वेंट. हे 2 वर्षामध्ये तुम्ही कम्प्लीट बॉडी चेकअप एकदा केला, 60च्या नंतर 1 वर्षानंतर करायचं. आणि जर का डिसीज काही असेल, सम प्रॉब्लेम इज देअर, देन ऍज पर द फ्रिक्वेन्सी विच इज ऍडवाइज बाय युअर फिजिशियन असं करायचं. डॉक्टर साहेब, आणखीन एक रेग्युलर प्रश्न जो आपल्याला पडतो ब्लडच्या संदर्भात की कुठल्या हार्ट सर्जनकडे गेला की तो म्हणाला की तुमचं ब्लड थिक झालेलं आहे, तुम्हाला ब्लड थिनरच्या गोळ्या घ्याव्या लागतील. तर हे थिक ब्लड काय आणि थिन ब्लड काय? येस, राईट. दिस इज कन्सर्न विथ अँटीकोॲग्युलेशन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असं स्टडी नंतर लक्षात आलेलं आहे की इफ युअर ब्लड हॅज गॉट सर्टन क्लॉटिंग फॅक्टर्स विच आर इन एक्सेस, then it is more likely to stick to the blood vessels of your heart and त्याच्यामध्ये क्लॉट फॉर्मेशन होतं, मग ब्लॉक होतं. त्याच्यामध्ये एंडोथिलियल डॅमेज असलं, बाकी सगळे फॅक्टर्स आहेत. सो इफ यू गिव्ह ब्लड थिनर लाईक
we have been using aspirin since 100 years or more. Aspirin 100 milligram किंवा 165 milligram किंवा 75 milligram हे प्लेटलेट्स कमी करण्यासाठी यूज करतो. तसेच ब्लड थिनर म्हणजे तुम्हाला बायपास किंवा काही झाली तर वॉरफेरिन किंवा अशा प्रकारचे ड्रग्स आपण देतो की ज्याच्यामध्ये कोॲग्युलेशनची जी प्रोसेस आहे त्याला आपण दाबून ठेवतो किंवा आटोक्यात ठेवतो. दोज आर कॉल्ड एज ब्लड थिनर. बट देर इज सम डिसीज विच इज कॉल्ड पॉलीसाइथेमिया. नॉर्मली हमारा जो लुक है वो एकदम रेड नहीं है, हमारे हाथ है उसको एंड पे ही लाली दिखती है. और पॉलीसाइथेमिया में एक बीमारी है जिसमें रेड सेल प्रोडक्शन बहुत ज्यादा बढ़ जाता है और आपका हीमोग्लोबिन 17 वगैरह हो जाता है और आपका प्लेटलेट ये जो रेड सेल्स है वो 50% से ज्यादा हो जाता है. तो जैसे ट्रैफिक जाम होने के बाद में गाड़ियां चल नहीं सकती, वैसे ही हमारे ब्लड वेसल्स के अंदर से ये रेड सेल मूव नहीं करते. 55% प्लाज्मा रहा तब वो मूव कर सकते हैं. जब वो रेड सेल्स बहुत ज्यादा हो गए तो देन दे कॅनॉट मूव. सो दॅट इज विस्कोसिटी वाढली. मग त्या आजारामध्ये ब्लड काढणं हा एक थेरप्युटिक प्रोसिजर. डॉक्टर साहेब, एक नेहमी प्रश्न असतो की जे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केले जातात, त्या ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये व्हॉलंटरीली ब्लड डोनेट करणं कितपत सेफ आहे? 100% सेफ. आत्ताच्या कोविडच्या याच्यामध्ये ओव्हर क्राउडिंग अवॉइड करून 1 किंवा 2 मीटरचं डिस्टन्स करून आपण ब्लड डोनेट करू शकतो. वी कॅन ते जे काही यूज झालेले गोष्टी आहेत ते सगळे सॅनिटाईज करून घ्यायचे एका डोनर नंतर, स्प्रेनी वगैरे. आणि इट इज 100% सेफ म्हणजे कॅम्प्स मध्ये. पण आपल्याला जे पहिल्यांदा सांगितलं की ती रक्तपेढी कॅम्प लावतीये त्यांनी आपलं वजन बघितलं पाहिजे, हिमोग्लोबिन बघितलं पाहिजे, 4 प्रश्न विचारले पाहिजे आपल्या बिहेवियर की असं काही बिहेवियर, हाय रिस्क बिहेवियर ज्याला म्हणू त्या कॅटेगरीत येणार तरच ती रक्तपेढी योग्य आहे. रक्तपेढ्या भरपूर आहेत. क्वालिटेटिव्ह मानांकन असलेल्या कमी आहेत. नॅशनल ऍक्रिडिएशन फॉर ब्लड बँक अँड हॉस्पिटल NABH नावाचं आहे. तर ते मानांकन मिळालेल्या रक्तपेढ्यांनी असं सगळे करतात की हिमोग्लोबिन टेस्ट करतात, वजन टेस्ट करतात, बीपी बघतात, तुम्हाला 4 प्रश्न विचारतात आणि मगच यू आर अलाउड ऑर डिफर्ड. सो इट इज व्हेरी सेफ टू डोनेट ब्लड दिस काइंड ऑफ सेटअप. आणखीन एक प्रश्न असा पडतो की जो सुदृढ व्यक्ती आहे त्यांनी, जसं तुम्ही म्हणाला की तो साधारणतः 3 महिन्यांच्या गॅप नंतर तो एकदा डोनेशन करू शकतो. पण असं डोनेशन वर्षातनं किती वेळा खरोखर करायला पाहिजे सगळ्यांनी? जसं आपल्याला माहिती आहे की स्टॅटिस्टिक्स असं सांगते की आपली भारताची लोकसंख्या साधारणतः 135-140 करोड आहे आणि आपल्याला साधारणतः 1% म्हटलं तर 1,40,00,000 लोकांचं ब्लड आपल्याला साधारणतः दिवसाला लागतं. तर याच्यासाठी दरवर्षी लागतं. तर साधारणतः आपल्याला लोकांना व्हॉलंटरीली पुढे येण्यासाठी आपण काय त्यांना प्रपोगेट करायला पाहिजे? किंवा मला जसं म्हणायचं आहे की कोणाला स्वतःहून जर असं ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करायचे असतील तर कुणाकडे आपण भेट द्यायला पाहिजे? कोणाशी आपण चर्चा करायला पाहिजे किंवा कोणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे हे जर अरेंज करायचं असेल तर? परफेक्ट, व्हेरी गुड. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे खूप इसेन्शियल असा प्रश्न आहे की आपल्याला रक्तदान शिबिर आयोजन करायचं असेल तर लायसन्स ब्लड बँक जे आता आपल्या सगळीकडे इफ यू गुगल इट यू विल सी की हे आपण आणि त्यांना त्यांचे PRO किंवा यांना कॉन्टॅक्ट करून आपण त्यांचं ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करतात आहे की नाही हे बघून गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. म्हणजे 2 गाईडलाईन्स दिलेल्या आहेत नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलनी. रिवाइज गाईडलाईन्स दिलेल्या आहेत कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये की कोण रक्तदान करू शकतो, कसं कॅम्प अरेंज करायचं, ते कंटेनमेंट झोन मध्ये नसलं पाहिजे किंवा त्याच्या परिवारातला किंवा क्लोज कॉन्टॅक्ट पैकी कोणी पॉझिटिव्ह नसला पाहिजे. असे गोष्टी फॉलो करून वी कॅन व्हेरी वेल अरेंज ब्लड डोनेशन कॅम्प. सध्याच्या काळामध्ये मुंबई, बेंगलोर सगळीकडे म्हणजे जेवढं नॉर्मली ते रक्त कलेक्ट करतात त्याच्या 20% वरती हे आलेलं आहे बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स, बिकॉज पीपल आर नॉट मुव्हिंग आउट ऑफ देअर होम. तर कलेक्शन खूप कमी झालेलं आहे. आणि भारतामध्ये एवढं आपण आपलं जे ऍव्हरेज एज आहे यंग आहे तरी आपण 1% कलेक्ट करू शकत नाहीये. हे चांगली बाब नाहीये. सो इट नीड्स मोटिवेशन.
मोटिवेशन म्हणजे इंटरनल मोटिवेशन आणि कॅम्प ऑर्गनायझर ह्याच्याबद्दल माहिती घेऊन हे कॅम्प ऑर्गनाईज करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये तरी. आणि तुम्ही जसं म्हणालात की श्रावणामध्ये दान केलं तर त्याचं 100 पट पुण्य मिळेल. तर देर इज नथिंग लाईक इट. डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी सांगितलं की मिनिमम एज 18 आहे, तर मॅक्सिमम किती वयापर्यंत माणूस ब्लड डोनेट करू शकतो? 65 पर्यंत डोनेट करू शकतो. पण हायपरटेन्शन असेल आणि 1 किंवा 2 ड्रग वरती माइल्ड असेल, कंट्रोल्ड असेल तर तोही डोनेट करू शकतो. डायबिटीस असेल विच इज कंट्रोल्ड ऑन ओरल हायपोग्लायसेमिक एजंट गोळ्यांनी, तर तो डोनेट करू शकतो. किंवा नाही काय काय नाही, बोला बोला ना, आपण माहिती द्या. थायरॉइड असेल आणि ते व्हेरी मच कंट्रोल्ड असेल तर देन ओनली यू कॅन डोनेट ब्लड. जर का काही हार्ट सर्जरी झाली असेल, अँटीकोॲग्युलंट घेत असतील तर यू कॅनॉट डोनेट ब्लड. कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, यू आर डिफर्ड फॉर लाईफ, यू कॅनॉट डोनेट ब्लड. नाही, आणखीन बऱ्याच वेळेला प्रश्न बसतो की आमची इच्छा आहे, पण आम्ही तिथे टेस्ट करायला गेल्यानंतर सांगितलं जातं की हिमोग्लोबिन कमी आहे. तर मग अशा इच्छा आहे लोकांची डोनेट करायची, पण शारीरिक क्षमतेमुळे ते करू शकत नाही, तर याला काय पर्याय असू शकतो? राईट, दॅट्स व्हॉट आय हॅव सेड की म्हणजे आपल्याकडे 6% महिला, आमच्याकडे 100 महिला आल्या तर ओनली 6% दे सॅटिस्फाय द क्रायटेरिया ऑफ 12.5 हिमोग्लोबिन और वजन आजकाल कमी भारतात होतं. तर हे आपण जे सांगितलं की ते लोखंडी कढाईमध्ये जर का आपण भाजी बनवायला सुरुवात केली तर हे सुदृढ समाज होण्याच्या मध्ये अजून मोठं पाऊल असेल. तर आपण आपल्या आहारामध्ये आयर्न आहे का नाही हे बघायचं. तो पेंड खजूर असेल, पालकाची भाजी किंवा असे बीटरूट असे काही खाल्लं तर त्याच्यामध्ये व्हेरी म्हणजे जास्ती क्वांटिटी ऑफ आयर्न आपल्याला मिळू शकेल. जसं आपण ट्रान्सफ्युजन बद्दल बोललात की जर एखादा माणूस असेल आणि सिडेंटरी असेल, नॉर्मली 12.5 13 हिमोग्लोबिन पाहिजे, पण सिडेंटरी लाईफ आहे, काय नाही, उठणं बसणं घरातल्या घरातलंच काम करणं, 70-75 वर्ष 80 वर्ष वय आहे आणि हिमोग्लोबिन 8 झालेला आहे, तर त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन देऊ नये. त्याला आपण इंजेक्शन देऊ शकतो किंवा गोळ्या देऊ शकतो. दीज आर कॉल्ड फार्मॅकोथेरपी. तर त्याच्याने ते बरं होऊ शकतं किंवा त्यांना लगेच कुठेतरी जाऊन लोकल पकडण्यासाठी धावायचं नाही. तर त्यांच्यामध्ये दे कॅन व्हेरी वेल टॉलरेट 8 or 9 grams of hemoglobin. But to increase it, if it is iron deficiency, most of the time it is, तर ते आपण आयर्न चॅलेंज म्हणून देऊ शकतो आणि त्याचा परिणाम 1 ते 1.5 महिन्यात आपल्याला दिसून येतात की आपलं हिमोग्लोबिन वाढतं. किंवा B12 डिफिशियन्सी, आजकाल आरो वगैरे खूप प्याल्यामुळे, पाणी प्याल्यामुळे B12 डिफिशियन्सी व्हेजिटेरियन्स मध्ये खूप जास्ती कॉमन आहे. त्याच्यामध्ये आपलं साईज ऑफ आरबीसी वाढतं आणि B12 आणि फोलिक ऍसिड दिलं की अगदी 3ऱ्या दिवशी तो पेशंट म्हणजे त्याचं हिमोग्लोबिन रोज समजा 0.5 ग्राम्सनी वाढायला सुरुवात. सो इट इज द मॅटर ऑफ डायग्नोसिंग इट ऍट द राईट टाइम. आणि त्यामुळे आपण आपलं ब्लड चेक किंवा रुटीन मेडिकल चेकअप केलं पाहिजे किंवा अशा संस्थांकडे गेलं पाहिजे. किंवा वर्षातनं एकदा तरी, इफ यू फील की देर इज सम डिस्टर्बन्स इन युअर रुटीन, यू आर फीलिंग फटीग और यू आर नॉट डूइंग युअर रेग्युलर वर्क और यू आर फीलिंग लॉस ऑफ फिगर, की ध्यान लागत नाही, असं जो भी लगा आहे. किंवा महिलांमध्ये आम्ही एक 5,000 महिलांचं हिमोग्लोबिन करून दिलं होतं. त्याच्यामध्ये कंप्लेंट हेच होती, विकनेस, थकवा, पायाला गोळे. दीज आर नॉन स्पेसिफिक कंप्लेंट. त्याच्यापैकी 50% लोकांमध्ये अॅनिमिया. आणि दर 6 महिन्याला एकदा जे असे पाणी पितात तेव्हा अँटी हेल्मेंथिक घ्यायचं, म्हणजे अल्बेंडाझॉल किंवा अशा प्रकारची जी गोळी असते, जंत वगैरे झालेले असतील तर सुद्धा ते आतनं आपलं हिमोग्लोबिन कमी करतात. किंवा इट माइट बी अ साइन ऑफ सम क्रॉनिक डिसीज और अ कॅन्सर, सो यू विल हॅव टू चेक, गो टू द रूट कॉज अँड देन रेक्टिफाय. डॉक्टर साहेब, फार उत्कृष्ट माहिती दिली. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का उपस्थित लोकांमध्ये? एक मी थोडस राहिलं ते मी ऍड करतो. चालेल ना. ब्लड डोनेट करण्यासाठी आपल्याला 3 महिन्याची वाट बघावी लागते, पण प्लेटलेट डोनेट करण्यासाठी किंवा हे कन्व्हलेसंट प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी
आपण 8 दिवसामध्ये एकदा पण करू शकतो. महिन्यातनं नॉट मोर दॅन 1000 ml एका महिन्यातनं आपलं प्लाझ्मा आपण डोनेट करू शकतो. त्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन वगैरे करून आपण एन्श्योर करतो की डोनर इज फिट टू डोनेट द प्लाझ्मा. हे एक असं आहे की जे वारंवार करू शकतो. आमच्याकडे काही डोनर्स आहेत की जे आता दे हॅव स्टॉप्ड ॲज अ नॉर्मल डोनर अँड दे donate platelets as and when required so that they get a chance to donate up to 10 times in a year. मग तसंच प्लाझ्मा बाबतीत पण आहे का की जसं तर प्लेटलेट 10 वेळेला तर प्लाझ्मा पण तसा तेवढ्या वेळेला देऊ शकतो? प्लाझ्मा पण आपण तशा 10 वेळाला देऊ शकतो. म्हणजे एका आठवड्यातला एकदा असं पण देऊ शकतो हा प्लाझ्मा इफ यू आर हेल्दी अँड इफ युअर सिरम प्रोटीन यू आर मेंटेनिंग अबाव 6 ग्राम. धन्यवाद. धन्यवाद महेंद्र सिंग चौहान सर. आपण रक्त आणि रक्तदान ह्याबद्दल आज जी माहिती दिली ती खरोखरच उपयुक्त अशी ठरेल. आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च पाध्ये सर, आपण हे वेबिनार अरेंज केलं त्यासाठी पुन्हा आपले मनपूर्वक आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्यासाठी आपलेही आभार. पण जाता जाता एक रक्तदानाविषयी एक छान कविता आठवली, हिंदी मधली आहे. जात पात है इंसानों में रक्त की कोई जात नहीं, जात पात है इंसानों में रक्त की कोई जात नहीं, रक्त की कमी से मरने वाले को इससे बड़ी कोई सौगात नहीं. बिना किसी स्वार्थ के तुम अपनी ये सोच को करो बलवान, बिना किसी स्वार्थ के तुम अपनी ये सोच को करो बलवान, करो रक्तदान. मौका दीजिए अपने खून को किसी की रगों में बहने का, ये लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का, ये लाजवाब तरीका है कई जिस्मों में जिंदा रहने का. धन्यवाद. पुन्हा एकदा एक नम्र विनंती करतो की कृपया आपल्याला शक्य असेल तिथे जाऊन शक्य होईल तेव्हा रक्तदान करा. रक्तदानासारखं दान नाही, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि म्हणूनच रक्तदान जो करतो त्याला जीवनदाता म्हणतात. पुन्हा एकदा विनंती, रक्तदान करा. आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद. हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर.